सो हे बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो 9.2 एक्सरसाइज हम लोगों ने इसके पहले कंप्लीट कर दिया था। अभी 9.3 की तरफ प्रोसीड करते हैं। 9.3 में ऑलमोस्ट आपको कहीं ना कहीं सबसे ज्यादा आपने देखा होगा यार, 9.1 में आपको एरिया रिगार्डिंग सवाल थे। 9 मतलब सरफेस एरिया रिगार्डिंग हो गया या जो भी पर्टिकुलर चीज है। 9.2 में भी मिक्सिंग था, लैटरल सरफेस या फिर सरफेस एरिया। अब जो है 9.3 में टोटली ऑलमोस्ट कहीं ना कहीं आपको वॉल्यूम का ज्यादा यूज होगा। म्हणजे एखाद्या आकारमानामध्ये किती पाणी राहणार आहे, किती लिक्विड मटेरियल राहणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं काम जनरली या 9.3 एक्सरसाइज मध्ये तुम्हाला करून घेणार आहे। ठीक है, त्यामधला पहला एग्जांपल तुमच्या समोर असेल। सवाल का कहना यह है, गिवन अ सिलेंड्रिकल टैंक। देखो गिवन मतलब सवाल सिर्फ इतना रहेगा, डायग्राम नहीं रहेगी। इक्का दुक्का ही अगर जगह पे डायग्राम होगा तो होगा, शायद इसमें डायग्राम दिख रही है लेकिन वो भी भलताच है। इन विच सिचुएशन विल यू फाइंड सरफेस एरिया and in which situation volume to find how much it can hold, number of cement bags required to plaster it, to find the number of smaller tank that can be filled with the water from it। इसमें सिलेंडर बनाया कहाँ है इसने? ओके दिया है उसने, ये नीचे वाला है शायद। ए और बी जो है ना शायद उसी का है क्या? नहीं, वो सेकंड क्वेश्चन। अरे हाँ सेकंड का है। विल यू फाइंड सरफेस एरिया एंड बड़ा इसमें तो हम लोग फाइंड ही नहीं कर सकते ना। पहले एग्जाम्पल में नहीं, पहले एग्जाम्पल में तो हम फाइंड ही नहीं कर सकते, क्योंकि देखो सिर्फ ऐसे टंकी बना के दे दिया उसने गोबर गैस की, ना इसके कुछ मेजरमेंट दिया है, ना रेडियस है, ना हाइट है, ना लेंथ, कुछ भी नहीं है। डायरेक्ट बोल देना नो। अच्छा ऐसा नहीं बोला है कि क्या आप फाइंड कर सकते हो क्या करके। चलो अब देखो, जैसे कि मैंने आप लोगों को बोला था, आपको याद होगा, उसमें का पहला सवाल है कि टू फाइंड हाउ मच इट कॅन होल्ड। कुठल्याही गोष्टी साठवण करणे त्याची कॅपॅसिटी किती आहे, होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे, हा सांगण्याचं काम कोण करतं? व्हॉल्यूम। तर काय म्हणायचं? व्हॉल्यूम ऑफ गिवन फिगर। हा झाला उत्तर त्याचं। दुसऱ्याचं उत्तर, नंबर ऑफ सिमेंट बॅग रिक्वायर्ड टू प्लास्टर इट। आता किती बॅग्स लागतील त्याला प्लास्टर करण्यासाठी हे सांगण्याचं काम कोण करेल? सरफेस एरिया। गुड, इथं सरफेस एरिया नाही चालणार, इथे कर्ड सरफेस एरिया म्हणा लागेल। कर्ड सरफेस एरिया, कारण की प्लास्टर तुम्ही कुठे करता रे? सरफेस एरियावरच करता ना ते। ठीक आहे, अंदरून करशील तरी कर्डच आहे, बाहेरून नाही करशील तरी कर्डच आहे। लॅटरल सरफेस कोणाला म्हणतात बळा? जर बघ, जर असे जर भिंती आहेत ना रे, जर भिंतींना तू प्लास्टर करतो ना, आतमधल्या भिंतींना किंवा बाहेरच्या भिंतींना, त्यांना लॅटरल सरफेस म्हणतात, कारण की ते लॅटरल असतात, असे स्ट्रेट मध्ये असतात। पण जर मी याला सिलेंड्रिकल बनवलं तर हा याला तू लॅटरल म्हणू शकशील का? स्ट्रेट नाही राहत, त्याचे गोलाकारामध्ये असतात, म्हणून त्याला कर्ड सरफेस म्हणतात। बस फरक इतकंच आहे। तिसरा पार्ट, टू फाइंड द नंबर ऑफ स्मॉलर टँक दॅट कॅन बी फिल्ड विथ वॉटर फ्रॉम इट। त्या पण सांगण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? व्हॉल्यूमच सांगावं लागेल। व्हॉल्यूम ऑफ गिवन फिगर। याचं उत्तर तिघांचं, म्हणजे पहिल्याचं उत्तर व्हॉल्यूम, दुसऱ्याचा कर्ड आणि तिसऱ्याचा व्हॉल्यूम। देखो बच्चा, नेक्स्ट पर्टिकुलर जो सेकंड एग्जांपल है ना, उसमें ये गिवन डाटा आप लोगों को है कि दो टाइप के सिलेंडर है, एक ए और एक बी। ठीक है, इन सभी के अपने अपने खुद के उन्होंने पैरामीटर देके रखा हुआ है कि अगर सपोज मैं बात करूं सिलेंडर ए की, तो सिलेंडर ए में क्या गिवन है बड़ा आपको? तो आपको गिवन है हाइट, कितना है बड़े वाले की? हाइट है 14 सेंटीमीटर, डायमीटर कितना है उसका? 7 सेंटीमीटर। अगर डायमीटर 7 है तो रेडियस कितना होगा? d/2, मतलब 7/2 लिख देना। ठीक है, अब उसके बाद दूसरा वाला है सिलेंडर बी। सिलेंडर बी काय म्हणतो रे बड़ा? सिलेंडर बी च हाइट किती आहे? 7 सेंटीमीटर आणि डायमीटर किती आहे? 14 सेंटीमीटर। तर रेडियस किती राहील? d/2 म्हणजे 14/2 म्हणजे किती बळा? 7।
क्लिअर आहे? आता तुम्ही फक्त असं बघून सांगू शकाल का की कुठल्या सिलेंडर मध्ये जास्त पाणी होल्ड राहणार, सांगू शकाल का? ए मध्ये राहील की बी मध्ये राहील? सांगा. कोणी कोणाला वाटते सारखा, कोणाला वाटते बी? ए वाला पतलू आहे. टेन्शन नको घेऊस. पतलू लोकच मोठे खतरनाक राहतात बरं. चल पाय नाव तर पाहू. आता ज्याचं बघा कशावरून डिसाइड करूया आपण, ज्याचं व्हॉल्यूम जास्त त्याची कॅपॅसिटी जास्त, ज्याच्या व्हॉल्यूम कमी त्याची कॅपॅसिटी कमी. चला तर एका व्हॉल्यूम काढून टाकू. तर व्हॉल्यूम ऑफ ए म्हणजे काय? सिलेंडरच ना. सिलेंडरचा व्हॉल्यूम फॉर्म्युला काय आहे रे? पाय आर स्क्वेअर एच. नाही लक्षात आला तर लक्षात ठेवायचं, पाणी होल्ड करण्यासाठी खालची जमीन पूर्ण पॅक पाहिजे आणि त्याला उंची पाहिजे. तर खालची जमीन म्हणजे काय? सर्कल. त्याचा एरिया काय? तर पाय आर स्क्वेअर. हा बघ. आणि हाईट लागतोय कुठल्याही पाण्याला साठवण्यासाठी, तर म्हणून तो एच झाला. हात ठेवायची गरजच नाही तेवढी. बघा काय आहे रे पायची व्हॅल्यू? काय म्हटलं आहे का त्याने? काय म्हटलं नाही ना? ठीक आहे. जर नाही म्हटलं आहे तर 22/7 लावा, नाही तर मग 3.14. आर किती आहे रे याचं? 7/2. किती वेळा? 2 वेळा लिहिणार. एच किती आहे बाळा? 14. बघ बरं, 7 7 मेला, 2 किती जा? 11 जा, 2 किती जा? 7 जा. तूच बघ आता काय उरलं रे? 11 × 49. 9 जसं तसं 4 चेंज होणार तो, कारण की 5 बनणार. आणि 9 आणि 4 किती होतात? 13/3. तो 539 सेंटीमीटरचा क्यूब कोणाचा आहे? एचा. याचा किती आहे? 539. आता पाहू हा चॅन्ड्री दिसायला कसा आहे. व्हॉल्यूम ऑफ बी सिलेंडर काय राहणार रे? व्हॉल्यूम ऑफ बी सिलेंडर तोच फॉर्म्युला, पाय आर स्क्वेअर एच. सांगा. 22/7. आर ची व्हॅल्यू इथे काय राहणार? 7 × 7. एच ची व्हॅल्यू 7. बोमला 7 7 गेला. 22 दिसायला जो छोटा होता तो मोठला आहे, आणि जो दिसायला मोठला होता तो छोटू आहे. 49 × 22. 2 9 जा 18. 2 4 जा 9. पुन्हा तेच 8 आणि 9. 9 आणि 8 बापा बापा 1078 सेंटीमीटरचा स्क्वेअर याचा आला. ठीक आहे. तर कोणाचं होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे म्हणायची? बी. त्याला असं लिहायचं सेपरेटली मस्तपैकी छान. त्याने जे प्रश्न विचारलं होतं. सो व्हॉल्यूम ऑफ बी सिलेंडर is greater than volume of C cylinder. ओके. नेक्स्ट त्याचं असं म्हणणं आहे की सांगा, म्हणतोय की व्हेरीफाय करिए वॉल्यूम ऑफ बोथ ऑफ सिलेंडर. ठीक आहे. चेक वेदर द सिलेंडर विथ ग्रेटर वॉल्यूम ऑल्सो हॅज ग्रेटर सरफेस एरिया. ज्याचं व्हॉल्यूम मोठा आहे त्याचा सरफेस एरिया पण मोठा आहे का, असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे. ते कसं काढायचं? पहिले सरफेस एरिया. रे बघा आता सरफेस एरिया म्हणजे म्हणतेस, तर इथे त्याचं असं म्हणणं आहे की ज्याचं व्हॉल्यूम सगळ्यात जास्त त्याचा सरफेस एरिया जास्त आहे का. तर पाहू बरं, व्हॉल्यूम म्हणजे जास्त आहे ना. चला याचा सरफेस एरिया ऑफ बी सिलेंडर काय? सिलेंडरचा फॉर्म्युला सरफेस एरियाचा पाय आर आर प्लस एच असते. सॉरी 2 पाय आर प्लस एच असते. 2 पाय आर प्लस एच. तर सांगा 2 × 22/7. याचा आर किती होता रे? 7. आर 7 प्लस एच किती आहे त्याचा? 7च राहील. पाहू बरं, 7 7 तर गेला. आणि त्याच्यानंतर 1 मिनिट आणि त्यानंतर 2 × 22 44 होतो.
7 + 7 14 होतो. त्याच्यानंतर हा 44 ला 14 ने अगर सपोज मल्टिपल केला, 4 4 जा 16, 4 4 जा 17, 1 4 जा 4, 1 4 जा 4, 6, 7 आणि 4 किती होतात? 11चे 1, आणि त्याच्यानंतर 4 आणि 2 6, म्हणजे हा किती होतो? 616 सेंटीमीटरचा स्क्वेअर. 616 सेंटीमीटरचा स्क्वेअर हा झाला बाळा सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. काही डाऊट आहे? काही डाऊट आहे? पण हा कोणाचा झाला? बी सिलेंडरचा झाला. कोणत्या सिलेंडरचा झाला? बी सिलेंडरचा झाला. जर मला आता ए सिलेंडरचा काढायचा आहे तर काय करणार? सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर. सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर. तर ए सिलेंडर काय राहणार बाळा? तोच फॉर्म्युला तर तोच आहे, फक्त रेडियस बदलेल आणि हाईट बदलेल. तर काय? 2 × 22/7. आर ची व्हॅल्यू किती होती रे याची? ए सिलेंडरची आर किती आहे? किती आहे? किती आहे? 7 आहे. किती आहे? 7 आहे. त्याच्यानंतर आर किती? 7. एच किती आहे त्याचं? एच किती आहे त्याचं? 14. त्याच्या मला बरोबर नाही सांगला रे तुम्ही. म्हणजे रेडियस किती आहे? 7/2. त्याच्यानंतर हा 7/2 प्लस एच किती आहे? 14. हो, आता ए च सुरू आहे बघा. हा का ए लिहिलं ना रे मी. बघ 7 7 तर गेला, 2 2 पण गेला, 22 राहिला फक्त. * याच्या खाली काय नाही तर 1 असतो. आणि जर मी इथे 2 आणायसाठी * 2 करायला लागेल, वरती पण * 2 करायला लागेल. म्हणजे 7 आता 14 2 जा 28 होतो. हे कॅल्क्युलेशन माहिती आहेत ना? डायरेक्ट चालेल ना? डायरेक्ट करत आहोत तर 7 + 28 नाही समजत आहे? कॅल्क्युलेशन समजत आहे? हा. तर 7 + 28 + 7 किती होतो? 7 आणि 7 7 आणि 7 किती होतात? ठीक है. आणि हा झाले बड़ा 35. तो इसको अगर सपोज आप मल्टीपल करोगे डिवाइड बाय 2 के साथ, तो 2 2 कितना जा? 11 जा. 11 × 35 करा. 5 जसं तसं, 3 जसं तसं, 3 आणि 5 8 सेंटीमीटरचा स्क्वेअर. काय होतो हा? सेंटीमीटरचा स्क्वेअर. काही डाऊट आहे का? अरे काही डाऊट आहे का? समजला? हा तुमचा आन्सर झालाय. पण त्याचा मीनिंग असं झालं का? हो बरोबर आहे की ज्याचा व्हॉल्यूम मोठा त्याचा सरफेस एरिया पण मोठा. हेन्स प्रूव्ड म्हणायचं. हेन्स प्रूव्ड काय? की दॅट व्हॉल्यूम ऑफ काय म्हटलं तरी त्याने प्रश्न कशा स्वरूपाचा आहे? Volume of both the cylinder. Check whether the cylinder with the greater. Verify. Yes म्हणायचं. has proved काय? की that greater volume has greater surface area. हा तुमचं उत्तर झालं. ग्रेटर वॉल्यूम हैज ग्रेटर सरफेस एरिया. नाही समजलं? काही डाऊट आहे?